सुसंवाद परत करणे आणि प्रभावांना वेगळे करणे शक्य आहे. परंतु आपण एक किंवा अधिक जुन्या नमुन्यांची पुनरावृत्ती करून आवश्यक परिवर्तनास विलंब करता. सकारात्मक परिणाम होण्यासाठी नियमांपासून बाहेर पडणे बदलांबद्दल तुमचा दृष्टिकोन विस्तृत करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बाह्य स्वत्वाला तुम्ही शोधत असलेला कोणताही उपाय नाही. त्याऐवजी, आपण समाधान आहात यावर विश्वास ठेवा. तुमच्या भूतकाळातील अनुभवांवर जास्त विसंबून राहिल्यामुळे तुमचा निर्णय तुम्हाला तुमच्या खऱ्या वास्तवाला सामोरे जाण्यात अडथळा आणत आहे. त्याच चुका टाळून, तुम्ही तुमच्या अंतरंगात दडलेल्या भावनांनाही टाळता. तुमच्या दोषांची खोलवर भीती आहे, ज्याचे तुम्ही स्वरूप सुधारत आहात आणि मूळ समस्या खोडून काढत आहात. पूर्ण चित्राशिवाय बदलल्याने तुमची मानसिकता चांगल्यापेक्षा जास्त नुकसान होते. परिणामी, तुम्ही दया आणि दुःख जमा केले आहे, ज्यामुळे शांत जीवनाची इच्छा होते. प्रभावीपणे बदलण्यासाठी तुमचे लक्ष बाह्य समस्या सोडवण्यापासून नकारात्मक भावना सोडण्याकडे वळले पाहिजे. तुमचे भावनिक दडपण तुमच्या अवचेतनतेला चालना आणि रुजले आहे. जेव्हा एक किंवा अधिक भावनांना चालना दिली जाते, तेव्हा तुमची भावना जबरदस्त असते. अधिक खोल श्वास घ्या. तुम्हाला तुमचे जीवन कसे हवे आहे, विशेषतः तुमच्या अपेक्षांची कल्पना सोडून दिली पाहिजे. आपल्या कंडिशनिंगपासून मुक्त व्हा. तुम्ही स्वतःशी जे काही करत आहात त्याच्या उलट करा. तुम्ही तुमच्या आतील जगामध्ये जे निर्माण केले आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. त्यावर बारकाईने लक्ष द्या. तुमच्या भावना तुमच्याशी खोटे बोलणार नाहीत. त्याउलट, तुम्ही स्वतःशी खोटे बोलू शकता. तुम्ही बदल स्वीकारता की बदलाला विरोध करता? आपण निवडलेल्या भूमिकेबद्दल जागरूक राहा. तुम्हाला असे वाटते की जे चांगले आहे ते खरोखर चांगले नाही. खरा विवेक प्राप्त करण्यासाठी आपल्या मानसाने जीवनातील सर्व पैलू एकत्र करणे आवश्यक आहे, जे आपण बहुतेकदा आत्म्याला सोडून देता. तुमची जन्मजात क्षमता वापरून तुम्ही तुमच्या आत्म्याला उच्च वारंवारतेकडे नेले पाहिजे. उत्पत्तीपासून तुमचा आत्मा प्रकाशाचा आहे. अंधाराशी जुळवून घेतल्याने ते पेटवण्याची संधी मारू नका. प्रत्येक आयुष्याचा पूर्ण अनुभव घेणे आवश्यक आहे. जेव्हा आत्म्याचा संबंध तुमच्या अहंकारी आत्म्याने बदलतो, तेव्हा तुम्ही खरी संवेदना गमावता. जर तुम्ही तुमच्या अस्सल अंतःकरणाने जगत असाल तर चिरस्थायी विपुलता शक्य आहे. म्हणून तुमच्या आंतरिक जगापर्यंत पोहोचा, कारण त्याला बिनशर्त प्रेम पोषणासह तुमचा सौम्य स्पर्श आवश्यक आहे. तुमच्या आत्म्याची महत्त्वाची शक्ती बुडवण्यासाठी नकारात्मक भावना निर्माण करण्यात यापुढे वेळ वाया घालवू नका. जीवन हे कर्मचक्रात आहे, ज्याचा उच्च उद्देश तुम्हाला कळत नाही किंवा तुम्ही क्वचितच त्याचा उच्च उद्देश मान्य करता. नकारात्मकतेमुळे प्रत्येकाची दुरुस्ती होईपर्यंत कर्म अटळ आहे, जेणेकरून तुम्ही मुक्तीत, प्रामाणिकपणात आणि मूळ स्वरूपात जगू शकाल. आत खोलवर, जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यापासून अनेक जन्मानंतर, तुम्हाला तुमच्या जीवनातील अनुभवांची ओळख आधीच माहीत आहे.